लाडिवली संघ चांगले यंगस्टर आहेत या टीमकडे, परंतु एक वेळ लागेल त्यांना आणखी. हा हालिवली एक संघ, बापरे हालिवलीने तर धडाकाच उठवलेला. जेवढ्या स्पर्धा तेवढ्या त्यांनी एक वर्ष जिंकल्या होत्या, सरळ थांबलेच नव्हते. शैलेश राणे, यशवंत राणे, दीपक राणे, त्यानंतर जयवंत दादा चांगल्या टचमध्ये. विश्वनाथ राणे चांगले खेळत होते तेव्हा. 3 ओव्हरमध्ये 40 झाल्यात. संतोष घारे पहिलाच बॉल ऑन साइडला, परंतु ते झेल होईल, फलंदाज बाद झालाय. 40 वरती 6 विकेट शाबुद्दीनने घेतलाय झेल. लोबेवाडीचा हा फलंदाज आहे, प्रवीण लोबी. उमरोली तर इनॅक्शनच आहे यावर्षी. ते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकात खेळत आहेत. कडाव परिसरामध्ये आपण विचार करत होतो. शहीद भगतसिंग मराडे वडवली, रॉनी, गोरख मराडे, खास करून विशाल असेल, यांची स्पर्धा नेहमी व्हायची. मला अजूनही आठवतोय ती 5,000 रुपयांचं पारितोषिक होतं प्लेअर ऑफ द टुर्नामेंटला त्या स्पर्धेमध्ये. ऑफ कॅमेरा, ऑफ नाही विथ कॅमेरा म्हणावं लागेल. चिंचवली देखील चांगला खेळला होता, वावळोली त्या स्पर्धेमध्ये चांगला खेळला होता. अन्नाला ते पारितोषिक मिळालं होतं. इथे नॉन स्ट्रायकिंग एंडला फेक झाले आणि बॅटर होईल रन आउट. अन्नालाच पारितोषिक मिळालेलं प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचं सिरीजचं. बरेच संघ आहेत, बऱ्याच चर्चा होईल, दिवस लागेल मला ती चर्चा करण्यासाठी. एखादा संघ कदाचित हातातून निसटेल. एक्सेल संघ मात्र थोडा पुढे आता येतोय. डिक्सलचा मगाशी आपण उल्लेख केला. बेकरे, अष्टविनायक बेकरे, नवीन आणि सोमेश्वरची जोडी फार घातक. हा संघ, बेकरे संघ देखील जास्त दिसला नाही यंदाच्या वर्षी. यंदाच्या वर्षी कोणच जास्त दिसलं नाही, कारण आपल्याकडे डेच्या स्पर्धाच झाल्या नाही. 40 वरती 7, 2 चेंडू निर्धाव टाकले संतोषने. सलग 3 चेंडू निर्धाव टाकले. चांगली गोलंदाजी संतोष घारेकडून. निर्णय घेण्यात आला, निर्णय चांगला घेतलाय, कारण मागच्या मॅच मध्ये संतोषने गोलंदाजी केली नव्हती, या मॅच मध्ये तो करतोय. 3 चेंडू निर्धाव टाकलेत, मध्ये गोलंदाजी केली नव्हती. हा देखील उजव्या हाताचा क्रिस गेल म्हणून ओळख आहे त्याची. कळंबोलीचा पिलर आहे. अनिल माळी थोडे टेन्शन मध्ये आलेत. 40 झाल्यात. कबीर अत्तारी काय खेळला यार. कॉमेंटेटर देखील आहेत, चांगली फलंदाजी देखील केली. ममदापूर, नितीन शिनारे, वाकस चांगल्या फॉर्म मध्ये आहे. वाकसकडे सर्वात चांगले यंगस्टर्स आहेत, सगळे चांगले यंगस्टर्स आहेत वाकसकडे. धन्यवाद कल्पेशजी बडेकर, त्याचबरोबर बिपिनजी बडेकर, सुधीर भोईर, आपले मनापासून आभार. प्रवीणजी वांझळे साहेब. आणखी एक चांगला चेंडू. व्हॉट अ ग्रेट बॉलिंग बाय संतोष घारे. एक्सपिरियन्स कामी आलाय. 4 चेंडू निर्धाव टाकलेत अनिल माळी संतोष घारेने. 3 ओव्हर पर्यंत 40 होत्या, 4 चेंडू निर्धाव. विजय पवार तिथे पोहोचतोय. फक्त एकच धाव, 41 झाल्यात. कमबॅक केलंय संतोष घारेने. बीड संघ याच विभागातील. फटका कव्हर्सला मारलाय, मिस्टेक होणार नाही. सौरभने घेतला इथे झेल. काय गोलंदाजी केले संतोष घारेने. विकेट त्याने घेतल्या 3 आणि फक्त एकच धाव दिले. काय बॉलिंग केली शेवटच्या षटकात. 41 झाल्यात. 42चं लक्ष ठेवण्यात आलेलं.
बीड संघाला देखील विसरून चालणार नाही. याच विभागातील आणखी एक नाम